लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपनं सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला नाही. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत. आमदार निलेश लंके यांचं देखील नाव येतंय, आपलं देखील नाव चर्चेमध्ये आहे. काय नेमकी उमेदवार नेमकं कोण असणार आहे, काय नेमकी आपण सांगाल? उमेदवार आम्ही अजून काही नक्की ठरवलेलं नाही. दोघांपैकी एक उमेदवार नक्कीच आहे. आता आमची वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा चालू आहे, कळेल लवकरच कोण उमेदवार आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये जाणार, तुतारी हातात घेणार अशी देखील चर्चा सुरू आहे. नेमकी तुतारी कोण वाजवणार? नक्की तुतारी दोघांपैकी एक जण तुतारी नक्कीच वाजवणार आहे. आपण मतदारसंघामध्ये मागच्या काही दिवसापासून फिरता आहात, नागरिकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो, काय नेमकी भावना? नागरिकांचा अतिशय उत्साह त्या ठिकाणी दिसून येतो. मी जेव्हा मतदारसंघात फिरते पण त्यांचा आग्रह आहे का तुम्ही दोघांपैकी एक जण लोकसभा लढवावी, आम्हाला फक्त तुम्ही दोघांपैकी एक जण उमेदवार पाहिजे आणि आम्ही ते उत्सुक आहेत का तुम्हाला आम्ही मतदान कधी करू, असं त्या नागरिकांना झालेलं आहे. किती आपल्याला विश्वास वाटतो भविष्यातील लढतीमध्ये? अतिशय चांगला असा म्हणजे 100 पैकी 90% म्हणलं तर मला असे अतिशय आत्मविश्वास नागरिकांमधून दिसून येतो. एकंदरीत जर बघितलं तर विश्वास जो आहे तर तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. लवकर त्या संदर्भामध्ये एक निर्णय जो आहे तर तो देखील होणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगड, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.